नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओला सुरुवात करूया. आजचं गणित आहे, पक्ष्यांच्या थव्यातील 1/4 पक्षी एका नदी किनाऱ्यावर आहेत आणि थव्यापैकी 1/5 पक्षी घरट्यात आहेत. उरलेले 22 पक्षी अन्नाच्या शोधात भटकत आहेत. तर घरट्यात असलेल्या पक्ष्यांची संख्या किती? आपण वन बाय वन, स्टेप बाय स्टेप मांडणी करूया. 1/4 म्हणजे किती? तर 1/4. हे कुठं आहेत? हे पक्षी आहे नदी किनाऱ्यावर. ठीक आहे. त्यानंतर 1/5 म्हणजे 1/5 हे आहेत घरट्यामध्ये आणि उरलेले 22 पक्षी अन्नाच्या शोधात भटकत आहेत. सुरुवातीला आपण नदी आणि घरटे यामध्ये एकूण किती आहेत? तर यांची बेरीज करावी लागेल. 1/4 अधिक 1/5. मग आता इथे हा जो छेद आहे हा सारखा नाही, समान नाही. याला समान करण्यासाठी आपल्याला याचा लसावी घ्यावा लागेल. म्हणजे 4 आणि 5 यांचा लसावी किती येतो? 20. मग 4 ला जर 20 करायचं असेल तर याला 5 ने गुणावं लागेल आणि 5 ला 20 करण्यासाठी 4 ला गुणावं लागेल. आणि ज्या संख्येने खाली गुणलं त्या संख्येने वर गुणायचं. ठीक आहे. मग 4 ला 20 करण्यासाठी आपण त्याला 5 ने गुणतो, म्हणजे ते 1 गुणिला 5 आणि 4 गुणिला 5 अधिक 1 गुणिला 4 आणि 5 गुणिला 4. ही संख्या किती येईल आता? इथे 1 गुणिला 5 म्हणजे 5 अधिक 20 आणि 4 1 4 अधिक 20. आता पाया समान आहे म्हणजे घातांकांची काय होईल? ठीक आहे, घातांकांची बेरीज. 5 अधिक 4 9. ठीक आहे. 5 अधिक 4 9 छेद 20. म्हणजे 20 पैकी 9 एवढा भाग हे नदी आणि घरटे यामध्ये आहेत. मग राहिले किती? तर 11/20. ठीक आहे. म्हणजे 20 पैकी 11 भाग हे अन्नाच्या शोधात भटकत आहेत. ठीक आहे. 9 भाग, 20 पैकी 9 भाग हा नदी आणि घरटे यामध्ये आहे. तर 11 भाग हा अन्नाच्या शोधात भटकत आहे. मग 11 भाग म्हणजे अन्नाच्या शोधात भटकणारे पक्षी एकूण किती आहेत? 22 आहेत. ठीक आहे. तर मग आपल्याला एक भाग काढायचा असेल, एक भाग काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? 22 ला 11 ने भागावं लागेल. तर एक भाग बरोबर किती येणार? 11 दुनी 22. हे आले 2. मग आता या ठिकाणी आपल्याला एकूण पक्षी काढायचे. एकूण भाग किती आहेत? तर हे आहे 20. ठीक आहे. कारण लसावी किती आला? 20. 20 म्हणजे एकूण भाग. म्हणजे एकूण पक्षी किती? तर एकूण पक्षी म्हणजे एक भाग 2 आहे आणि एकूण असे भाग आहेत 20. मग 20 गुणिला 2 म्हणजे किती आहेत? 40. हे आले एकूण पक्षी 40. आता आपल्याला काढायचे काय? घरट्यात असलेल्या पक्ष्यांची संख्या. घरट्यामध्ये किती आहेत? 1/5. मग या 1/5 ला जर आपण 40 ने गुणलं तर 5 1 5 5 8 40. या प्रश्नाचं उत्तर येते 8. आता बघूया पुढील प्रश्न. बघा, 8 मीटर लांब, 6 मीटर उंच आणि 22.4 सेंटीमीटर जाड अशा भिंतीकरिता किती विटा लागतील? जर प्रत्येक वीट 25 सेमी, 11.24 सेमी व 6 सेमी या मापाचे असेल तर आपल्याला एकूण विटा काढण्यासाठी भिंतीचे घनफळ भागीला एका विटेचे क्षेत्रफळ हे सूत्र घ्यावे लागेल. एका विटेचे क्षेत्रफळ. मग आता इथे बघा बरं, सर्व एकके सारखे आहेत का? इथे मीटर आहे, इथे आहे सेंटीमीटर. मग आपल्याला मीटरला सेंटीमीटर मध्ये करावे लागेल. मग भिंतीचे किती आहे? 8 मीटर. 8 मीटर म्हणजे याला सेंटीमीटर मध्ये किती होईल? 800 सेंटीमीटर. 6 मीटर म्हणजेच 600 सेंटीमीटर, कारण 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. आणि 22.4 हे सेंटीमीटर मध्येच आहे, याला कन्वर्ट करण्याची गरज नाही. आता एका विटेचे क्षेत्रफळ किती? तर 25 हे सेंटीमीटर मध्ये आहे, म्हणजे याला असंच ठेवा. 11.4 सेंटीमीटर मध्ये आहे.
आणि 6 सुद्धा सेंटीमीटर मध्येच आहेत. आता बघा बरं, याला आपल्याला 6 ने इथे भाग जाईल, इथे येतील 100, 6 एक 6. 25 ने जर 80 ला भाग दिला तर 25 त्रिक 75, उरले 5 आणि हे 0. 25 दोन्ही 50, म्हणजे इथे होतात 32. या 11.24 ला आपल्याला माहिती आहे जवळची संख्या काय लिहिता येईल? 11, कारण हे 2 आहे, 5 पेक्षा कमी आहे. आणि हे 22.4 म्हणजे याला लिहिता येते 22. ठीक आहे. मग हे 11 एक 11 आणि हे 11 दोन्ही 22. मग आता आपल्याला गुणाकार करायचा. कोणाचा गुणाकार? 32 गुणिला 100. बघा, वर 32 गुणिला 100 गुणिला 2. तर यांचा गुणाकार येतो 3200 गुणिला 2 बरोबर 2 8 आणि 2 6, म्हणजेच 6800 एकूण विटा लागतील. बघूया पुढचा प्रश्न. 67 अंश मापाच्या कोटिकोणाच्या पूरक कोणाचे माप किती? सुरुवातीला आपल्याला याचं कोटिकोण काढायचं आणि कोटिकोण काढत असताना ती संख्या 90 मधून वजा करायची. बघा, मग म्हणजे आपल्याला कोटिकोण काढण्यासाठी हे जे माप आहे याला 90 मधून वजा करा. 90 वजा 67, तर हे 10, 10 वजा 7 3, इथे 8 राहतील, 8तून 6 गेले 2, हे आलं 23 अंश. आता बघा, कोटी कोणाच्या पूरक कोणाचे, मग हा आला कोटिकोण, कोटिकोण आला 23. मग आपल्याला याचा पूरक कोण काढण्यासाठी हे जे आलेलं 23 आहे याला 180 मधून वजा करावं लागेल. 180 वजा 23, तरी 0 3, म्हणजे इथे 10 होतील, 10 मधून 3 गेले 7, इथे 17, 17 मधून 2 गेले 15. हे आहे या प्रश्नाचं उत्तर. धन्यवाद.